पासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर. नमस्कार, मी डॉक्टर गौरी ताम्हनकर, मधुमित्र ॲडव्हान्स क्लिनिक फॉर डायबिटीज अँड ओबेसिटी तर्फे तुम्हा सगळ्यांना डायबिटीज दिनाच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. या शुभेच्छा गोड आहेत असं मी म्हणत नाही, पण त्या आरोग्यदायी नक्कीच असाव्यात अशी इच्छा व्यक्त करते. मी डायबिटीज स्पेशालिस्ट आहे. म्हणजे काय, तर आपल्या सर्वांना अतिशय जवळचा असणारा डायबिटीज आहे, त्याच्याबद्दलची लोकांमध्ये माहिती पसरवावी यासाठी मी खूप काम करते आणि त्याच्याबद्दलची माहिती मिळवण्याबरोबरच त्यांना मी योग्य ती ट्रीटमेंट पण देते. तर मधुमित्र ॲडव्हान्स क्लिनिक हे कराडमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये आमची चालू करण्यापाठीमागे कल्पना अशी होती की होलिस्टिक अप्रोच म्हणजे फक्त गोळ्या औषधं न घेता त्याच्याबरोबर योग्य तो आहार आणि प्रत्येक माणसाला योग्य असणारा व्यायाम हा त्या मधुमेहाबरोबरच पेशंटला मिळावा. त्यामुळे लागणाऱ्या गोळ्यांचं, इन्सुलिनचं प्रमाण कमी व्हावं आणि योग्य ती जी आरोग्यदायी जीवनशैली आहे त्याच्याबद्दल त्याला माहिती मिळावी. या दृष्टीने आम्ही कराडमध्ये मधुमित्र ॲडव्हान्स क्लिनिक फॉर डायबिटीज अँड ओबेसिटी हे सुरू केलं. आणि आता मला सांगायला खूप आनंद होतो की खरंच आमच्या पेशंटमध्ये नक्कीच त्याचा अवेअरनेस वाढतोय. कारण का, तर डायबिटीज म्हटलं की लोकांसमोर खूप मोठा एक भीतीदायक प्रश्नचिन्ह घेऊन रोग येतो. पण डायबिटीज म्हणजे फक्त शुगर वाढली असं नाही, तर कित्येक वेळा शुगर प्रमाणापेक्षा जास्त असते, पण ती पूर्ण डायबिटीज म्हणण्या एवढी नसते. म्हणजे त्यालाच प्री डायबिटीज म्हणतात. त्या स्टेजमध्ये सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट घेणं म्हणजे योग्य तो आहार आणि योग्य त्या व्यायामानं तो प्री डायबिटीज स्टेज नियंत्रणात आणणं शक्य असतं. त्यामुळं अशा पेशंटसाठी सुद्धा आम्ही खूप काम करतो आणि त्यांना औषध उपचारापर्यंत जाण्यापासून वाचवून त्याला फक्त पथ्य आणि व्यायामाने आपल्याला साखर नियंत्रणात ठेवता येते याची त्यांना आम्ही जाणीव करून देतो. दुसरा प्रश्न असतो की डायबिटीज आहे हे कसं कळतं, तर तपासल्याशिवाय डायबिटीज आहे हे समजू शकत नाही. कारण पुष्कळ वेळा जवळजवळ 80% लोकांना आपल्याला डायबिटीज आहे हे कळतच नाही, कारण त्यांना त्याची काही लक्षणच जाणवत नाहीत. फक्त 20% लोकांना काहीतरी लक्षणं जाणवतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे वारंवार त्यांना तहान लागते किंवा लघवीचं प्रमाण वाढतं, थकवा जाणवतो, वजन कमी होतं, पण खूप भूक लागते. पण हे फक्त 20% लोकांमध्येच जाणवतं. 80% लोकांना आपल्याला डायबिटीज आहे किंवा आपली शुगर वाढली आहे हे दुसऱ्या काहीतरी तपासण्या करताना लक्षात येतं. त्यामुळे आम्ही प्रत्येकाला असं सांगतो की तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असेल नसेल, तुमचं वजन जास्त असेल नसेल, तुम्हाला काही त्रास असेल नसेल, तरीही प्रत्येकाने वयाच्या 40 नंतर प्रत्येक वर्षी शुगर ही तपासून घेतली पाहिजे. कारण आता डायबिटीज हा हळूहळू तरुण होतोय. पूर्वी जेव्हा प्रॅक्टिस चालू केली तेव्हा आम्ही सांगत होतो की 60 वर्षानंतर तपासा. मग नंतर आम्ही 50 वर्षानंतर सांगायला लागलो. आता आम्ही 40 नंतरच सांगतोय, कारण डायबिटीजचं प्रमाण हे खूप तरुण वयात आता आपल्याला दृष्टीस येत आहे. मग या तपासण्या कुठल्या करायच्या, तर बेसिक 3 तपासण्या आपण सांगतो. एक म्हणजे उपाशी पोटी, दुसरं म्हणजे जेवणानंतर 2 तासांनी रक्तातली साखर तपासायची आणि तिसरी तपासणी ती म्हणजे HbA1c. त्यामुळे पथ्य, व्यायाम, गोळ्या, औषधं आणि इन्सुलिन या सगळ्यामुळे तुमचा डायबिटीज हा कंट्रोलमध्ये राहायला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे डायबिटीज म्हटलं तरी घाबरून न जाता जर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला, तुमचं स्वतःचं काटेकोर दैनंदिन नियोजन आणि योग्य तो आहार, व्यायाम हे सर्व जर केलं तर डायबिटीजला न घाबरता तो आपला मित्राबरोबर आयुष्यभर नक्कीच योग्य पद्धतीने राहील. धन्यवाद. सणासुदीला आनंदानं जवळच्या लोकांना भेटणं,